Today we are going to learn something new. चलो आज कुछ नया सीखते हैं. Thoughts of the day. आजचा थॉट आहे when you give joy to other people, you get more joy in return. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना आनंद देता तेव्हा तुम्हाला परत जास्त प्रमाणात आनंद भेटतो, आणखीन अधिक आनंद भेटतो. नाउ टुडेज टॉपिक, आजचा भाग काय आहे? फ्युचर टेन्स टू बी फॉर्म. आता फ्युचर टेन्स मध्ये टू बी फॉर्म असतो शल, विल आणि त्याच्यासोबत लागतं बी. त्याच्यासोबत काय लागतं? बी. तर याचे सेंटेन्सेस कसे बनतात, वाक्य कसे बनतात ते आपण पाहूया. आता सर्वात प्रथम फर्स्ट ऑफ ऑल आय सोबत शल लागतं, यू सोबत विल येतं, ही सोबत विल येतं, शी सोबत विल येतं, इट सोबत विल येतं, वी सोबत शल येतं, दे सोबत विल येतं. हे सर्वात महत्वाचं. त्यानंतर आय शल आणि त्या शलच्या सोबत बी येतं. काय येतं? बी. त्याचं एक सेंटेन्स आपण खालच्या साईडला लिहिलेला आहे ते आपण बघू. आता आय सोबत काय येतं? शल. आय शल बी त्याच्या सोबत येतं आय शल बी अ टीचर. आय म्हणजे मी, टीचर म्हणजे शिक्षक आणि शल बी असेल, मी शिक्षक असेल. आय शल बी अ टीचर. आता सेकंड वर्ड इज यू. यू सोबत नेहमी काय येतंय? विल. यू विल बी अ टीचर. यू विल बी अ टीचर. तू शिक्षक असेल. ही विल बी अ टीचर. ही विल बी अ टीचर. शी विल बी अ टीचर. आता इट सोबत आपण काय सांगितलेलं? इट केव्हा यूज होतं? निर्जीव वस्तू, नॉन लिव्हिंग थिंग, ॲनिमल, बर्ड्स, ट्री, थिंग आणि एखादी फिलिंग. फॉर एक्झाम्पल कोल्ड, हॉट. इट विल बी अ हॉट म्हणजे काय झाला याचा अर्थ? की ते गरम असेल. कोल्ड, कोल्डचं काय? इट विल बी अ कोल्ड म्हणजे ते थंड असेल. परंतु आय, यू, ही, शी आणि वी आणि दे सोबत मात्र लिव्हिंग थिंग्स येतात. फॉर एक्झाम्पल वी शल बी स्टुडंट म्हणजे आम्ही विद्यार्थी असू. बरोबर. दे विल बी टीचर्स. ते विद्यार्थी शिक्षक असतील. आता बघा, बॉईज विल बी टीचर्स, गर्ल्स विल बी टीचर्स म्हणजे काय झाला अर्थ याचा? की मुली शिक्षिका असतील, मुलं शिक्षक असतील. बॉईज विल बी सोल्जर्स, मुलं सैनिक असतील. माय स्टुडंट विल बी ऑफिसर्स, माझे विद्यार्थी अधिकारी असतील. अशा पद्धतीने वाक्य आपल्याला तयार करायचे आहे. आणि इथे आपण काय दिलंय? डायरेक्टर, ऍक्टर, पोएट, शॉपकीपर, लीडर, सिंगर, पॉटर, ब्रेव. ही विल बी अ ब्रेव, तो शूर असेल. आय शल बी अ स्ट्रॉंग म्हणजे मी मजबूत असेल आणि कसा असेल? शक्तिवान असेल. अशा पद्धतीचे सेंटेन्सेस आपल्याला तयार करायचे. तर मुलांनो पुन्हा एकदा आपण याचं छोटंसं रिव्हिजन घेऊ. आय सोबत शल आणि बी, आय सोबत शल आणि बी, यू सोबत विल आणि बी, ही सोबत विल आणि बी, शी विल बी, इट विल बी, दे शल बी, वी शल बी, दे विल बी. अशा पद्धतीनं सेंटेन्स तयार होतात. आता आपण याचा टेबल तयार करू आणि त्या टेबल नुसार आपण याचे सेंटेन्सेस बनवू आणि त्याची वाचण्याची प्रॅक्टिस, लिहिण्याची प्रॅक्टिस करूया. नाव लेट स्टार्ट. आपण बघितलं की आय, यू, ही, शी, इट, वी आणि दे याच्या सोबत
फ्युचर टेन्स मध्ये टू बी चं कोणतं रूप लागतं? आय सोबत शल बी, यू सोबत विल बी, ही शी इट याच्या सोबत पण विल बी, वी सोबत शल बी आणि दे सोबत विल बी. आपण याचे काही सेंटेन्स पण बनवले, परंतु आता आपण एक समोर टेबल दिलेला आहे. कशावर? ब्लॅकबोर्डवर. देयर इज अ टेबल ऑन अ ब्लॅकबोर्ड अँड विथ द हेल्प ऑफ दिस ब्लॅकबोर्ड टेबल वी मेक सम सेंटेन्सेस. या टेबलच्या मदतीने आपण काही वाक्य बनवूया, सेंटेन्सेस. नाव स्टार्ट फ्रॉम फर्स्ट रो, पहिल्या रो पासून सुरुवात करू. आय, आय ची जोडी कशासोबत जमती? शल बी सोबत. आय शल बी अ टीचर, आय शल बी अ स्टुडंट, आय शल बी अ सिटीजन, आय शल बी स्ट्रॉंग, आय शल बी ब्रेव, आय शल बी डॉक्टर, आय शल बी टीचर. असे वेगवेगळे वाक्य आय शल बी सोबत होतात. आता स्ट्रॉंग आणि ब्रेव सोबत मी अ नाही घेतलं. त्याचं कारण आहे की जिथं एक बनतं काहीतरी तिथं अ येतं. मी एक डॉक्टर असेल म्हणून तिथं आहे. त्यानंतर या रो मधलं सेकंड वर्ड आहे यू. यू म्हणजे तू किंवा तुम्ही. यू, यू चा बाण दिलेला आहे का कुठं? नाही. मग यू सोबत नेहमी काय लागतं? विल बी. यू विल बी अ टीचर, यू विल बी अ स्टुडंट, यू विल बी अ डॉक्टर, यू विल बी अ सिटीजन, यू विल बी स्ट्रॉंग, यू विल बी ब्रेव. आलं लक्षात? त्याच्यानंतर ही आणि शी याचे पण विल बी सोबत असे सेंटेन्सेस बनवायचे. आता इट, आपण इटचं काय शिकलो? इट ऑलवेज यूज विथ नॉन लिव्हिंग थिंग्स, निर्जीव वस्तू, बर्ड्स, एनिमल्स अँड थिंग्स. पण त्याच्यासोबत काही फील सोबत, फिलिंग्स, हॉट, कोल्ड, बरोबर. त्याच्यानंतर ब्युटिफुल, बरोबर, टॉल, असे काही जे सेंटेन्सेस आपल्याला बनवायचे असतील या वर्ड सोबत त्याच्यासोबत येणार. आता याच्यातलं एक आपण एक्झाम्पल बघू. इट सोबत. इट विल बी कोल्ड, ते थंड असेल. आपल्याला माहिती का आहे का नाही? आपण तो फ्युचरचा अंदाज बांधलाय की असेल, म्हणजे तिथे एक ग्लास ठेवलेला आहे, त्या ग्लास मध्ये वॉटर आहे आणि मी म्हणतोय इट विल बी कोल्ड, ते थंड असेल. टी कप ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये टी आहे, चहा आहे, मग मी काय म्हणाल? इट विल बी हॉट, इट विल बी हॉट. नाव वी, वी चं सेंटेन्स. आता बघा आय आणि वी याच्यासोबत काय यूज करतात? शल बी. वी शल बी टीचर्स, तिथं अ टीचर येणार नाही. टीचर्स, टीचर्स म्हणजे अनेक वचन, प्लुरल. प्लुरल काय? प्लुरल. कसं? प्लुरल. आय वी शल बी स्टुडंट्स, आम्ही विद्यार्थी असू, म्हणजे आम्ही विद्यार्थी असू, म्हणजे आहेत का सध्या? नाही, पण असू. आता बघा गर्ल्स काय? गर्ल्स विल बी टीचर्स, म्हणजे मुली शिक्षिका असतील. त्यानंतर लेकरांनो दे, दे सोबत काय येईल आता सांगा? शल का विल? विल बी. मग दे विल बी टीचर्स, ते शिक्षक असतील. दे विल बी डॉक्टर्स, ते डॉक्टर असतील. असं करत करत तुम्ही आय पासून 1 2 3 4 5 6 सेंटेन्सेस बनवायचे. यू पासून पण 6, ही पासून 6, असं करत करत तुम्ही या टेबलचे सेंटेन्सेस बनवायचे आणि या सेंटेन्सचा वापर तुमच्या बोलण्यात करायचा. ज्यावेळेस आपण याची प्रॅक्टिस करू, आपण जशी सगळ्यांची प्रॅक्टिस घेतली तशी प्रॅक्टिस झाल्यानंतर तुमचे शब्द फ्लुएंटली बाहेर येतात, त्याचा अर्थ तुम्हाला समजतो आणि इंग्रजी बोलायला आपल्याला सोपं जातं. तर सगळ्यांनी हे सगळे सेंटेन्सेस बनवायचे, वाचायचे, बोलायचे आणि वापरायचे. म्हणजे राईट डाऊन, रीड इट, प्रॅक्टिस इट, बरोबर, आणि स्पीक इट. म्हणजे तुम्ही सराव करा, बोला, त्याच्यानंतर लिहा आणि वाचा. समजलं का? इतकं? किती जणांना समजलंय? सर्वांना. व्हेरी गुड. नाव लेट्स प्रॅक्टिस.